काल प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख विकास पाटील आणि माजी नगरसेविका वंदना पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने दिवंगत नेते स्वर्गीय गिल्बर्ट मेंडोसा यांना आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दिवंगत नेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या समाज कार्यास सलाम करण्यात आला आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नेमकी या कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या भावना काय होत्या आपण जाणून घेऊ। दिवंगत आदरणीय मीरा भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष आमचे गिल्बर्टजी मेंडोसा सर यांच्याबद्दलचं प्रेम आपुलकी अनेक वर्षापासून प्रत्येकाच्या जनमनामध्ये होती आणि ते गेल्यानंतर एक फार मोठी पोकळी या मीरा भाईंदर शहरात निर्माण झालेली आहे। कारण सर्व धर्माला, जातीला सोबत घेऊन चालणारा हा नेता आणि ह्याच्या दारात गेल्यानंतर कोणीही खाली हात कधी परतणार नाही अशी प्रचिती असणारे हे नेते आज आमच्यात नाहीये। याचं दुःख मीरा भाईंदरकर प्रत्येक पक्ष व्यक्त करतोय। त्याच माध्यमातून शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये ही आदरांजली वाहिली जात आहे। कारण जनसमुदायाला अनेक नवीन लोक मीरा भाईंदर शहरात राहायला आलेली आहेत। त्यांनी गिल्बर्ट मेंडोसा हे नाव ऐकलेलं आहे, पण नक्की ही व्यक्ती होती काय, त्याबद्दल काय स्वरूप होतं, हे सगळं सांगण्याचं काम आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत। आणि त्याचंच औचित्य साधून प्रभाग क्रमांक 11 मध्ये उपजिल्हा प्रमुख आदरणीय विकासदादा पाटील आणि आमच्या प्रभाग 11च्या माजी नगरसेविका वंदनाताई पाटील यांच्या माध्यमातून हा आदरांजलीचा कार्यक्रम आज या चौकात ठेवण्यात आलेला आहे। जेव्हा वर्तमानपत्रात तो मथळा वाचला तर आम्हालाही त्या ठिकाणी फार आश्चर्य वाटलं। कारण वर्तमानपत्रामध्ये कोणतीही बातमी देताना एखादा विषय आणि तशी बातमी यातलं अंतर पत्रकारांना करणं फार गरजेचं असतं। परंतु मला वाईट वाटतं की आपल्या शहरामध्ये असे पत्रकार आहेत की कोणत्याही विषयाचा खुलासा न घेता, कोणत्याही विषयाचा शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा न करता किंवा जे प्रमुख आयोजक आहेत त्यांचेही संवाद न साधता किंवा ज्या कुटुंबातून एवढा मोठा व्यक्ती आज हरपलेला आहे, गेला आहे, त्या व्यक्ती संपर्क न साधता असा मथळा लिहिणं हा निव्वळ मूर्खपणाचं लक्षण आहे। मुळात विषय असा होता, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांनी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला की माझा एक कार्यक्रम आपण घेतोय, परंतु या दुःखामध्ये मी हा कार्यक्रम पुढे सरकवतो आहे। त्या कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की ज्या माझ्या वडिलांनी आयुष्यभर कला, संस्कृती, मीरा भाईंदरची परंपरा जपली, अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या कार्यक्रमात तुमच्या आलेल्या सगळ्या माणसांकडून जर प्रार्थना व्यक्त केली, जर त्यांच्यासाठी काही दुवा मागितली तर आम्हाला ते आवडेल। तुम्ही तुमचा कार्यक्रम रद्द करू नका, नियोजित वेळी तुमचा कार्यक्रम तुम्ही करा आणि त्यांची पूर्व परवानगी घेऊन, कारण त्यांची मुलगी ही आमच्या शिवसेनेची माजी नगरसेविका आहे, त्यामुळे ते दुःख आमचंही दुःख होतं। परंतु त्यांचा असा आग्रह होता की कार्यक्रम रद्द करू नका, माझ्या वडिलांसाठी तुम्ही तुमच्या कार्यक्रमात जमलेल्या सगळ्या महिलांकडून सुद्धा प्रार्थना करा आणि त्यांच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो ही त्या ठिकाणी तुम्ही तसं नियोजन करा। तेच नियोजन आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं आणि जितके मीरा भाईंदर शहरामध्ये मंगळागौरीचे महिला आघाडीचे बॅनर लावले होते ते पहिले उतरवले आणि आदरणीय गिल्बर्ट मेंडोसा यांच्या श्रद्धांजलीचे पत्र आम्ही लावले आणि सरनाईक साहेबांनी सांगितलं होतं नाट्यगृहाच्या आतमध्ये शांततामय कार्यक्रम पार पाडा, कारण आपल्या घरच्या एका नेत्याचं दुःखद निधन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे, आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे। त्यामुळे अगदी या गोष्टी विचारविनिमय करून केल्या गेल्या होत्या, परंतु पत्रकार कधी कधी विषय आणि बातमी यातलं अंतर विसरतात, त्याची प्रचिती त्या दिवशी आम्हाला आली। माननीय गिल्बर्टजी मेंडोसा माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार आणि पहिलं म्हणजे प्रथम सरपंच, मीरा भाईंदरचे प्रथम सरपंच आणि सर्व मीरा भाईंदर मध्ये एवढं त्यांनी कामं केलेत की कोणालाही किती वाजता येऊ दे पण त्यांना कोणालाही परत पाठवलं नाही। त्यांची कामं आहे ती पटापट करत होते आणि आम्हाला तर त्यांनी या समाजसेवेसाठी वंदनाला आमच्या घरच्याचा संबंध आहे, वंदनाने मी गेलो की प्रथम आम्हाला तिथे बाजूला बसवून काय काम आहे काय सगळं जे आम्हाला मदत आहे ती पहिल्यापासून मदत केलेली आहे। अशा माणसाला मी आमच्या घरचा एक मुख्य माणूस हरपलेला असं आम्हाला अजूनपर्यंत आठवण येते की पहिल्यापासून आम्ही त्यांच्या जोडीला राहिलो आहोत आणि त्यांचा आदर आम्हाला मेन भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि देव त्यांना आत्म्यात शांती देव। प्रथम आमदार जॉन गिल्बर्ट मेंडोसा यांचं आज निधन झालं, पण खरोखर एवढा चांगला माणूस, असा माणूस या
आता जगात तरी होणं नाहीये. त्यांनी कधी कोणालाही दुखवलं नाही, सगळ्यांची मनं त्यांनी जपली. आणि 2012ला माझे मिस्टर विकास पाटील यांच्यावरती विश्वास ठेवला. आणि मी एक गृहिणी होती, पण त्यांच्यामुळे आज मी घराच्या बाहेर पडली. आणि आज मी राजकारण जे करते मी आज त्यांच्यामुळे करते. आणि खरोखर अशा माणसाला माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.